वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आता ठाणे पालिका निवडणुका संपन्न झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे। या वक्तव्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे। त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वतःकडे पाहावे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यास योग्य वेळ आल्यानंतर शिवसेना स्टाईलने अशा प्रकारच्या विधानांना उत्तर देऊ असं देखील या ठिकाणी शिवसेनेचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रकाश पायरे यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत म्हटलंय। पत्रकार परिषदेअंतर्गत प्रकाश पायरे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या भूतकाळातील काही आठवणींना उजाळा दिलेला आहे। त्याचबरोबर तुमच्या वयाला हे सगळं शोभतं का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण गोष्टी लक्षात घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असंख्य आमदार आहेत, त्याचबरोबर शिवसैनिक आहेत। त्यामुळे त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करताना जरा स्वतःकडे पाहावं असं यावेळी प्रकाश पायरे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर वेळ आल्यानंतर शिवसेना स्टाईलने देखील उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। जर तुम्ही पूर्ण इतिहास बघाल, गणेश नाईक यांचा 1999 मध्ये एका सर्वसामान्य शिवसैनिक सीताराम भोईर पराभव केला होता आणि दिघेसाहेबांची टीम नेली होती ना, त्या टीममध्ये शिंदेसाहेब होते, मस्केसाहेब होते आणि सगळेच शिवसैनिक होते आणि त्या सर्व शिवसैनिक मिळून गणेश नाईकांचा पराभव केला होता। संजीव नाईक 2019 मध्ये ठाणे लोकसभेची इलेक्शन लढवली, त्यावेळेला शिंदे मागे होते आणि संजीव नाईक यांचा दारुण पराभव झाला। 2024ची लोकसभा संजीव नाईकनी संपूर्ण तयारी केली होती, तिकीट मिळण्याची गॅरंटी होती म्हणून संपूर्ण तयारी केली होती। शिंदेसाहेबांनी ती तिकीट खेचून आणली। मस्के साहेबांनी ती इलेक्शन शिंदेसाहेबांबरोबर असल्यामुळे 2.5 लाखांनी जिंकली। 2024लाच विधानसभा इलेक्शन होती। गणेश नाईक यांचे दुसरे पुत्र संदीप नाईक ह्यांना तिकीट मिळत नव्हती। आपल्याच उमेदवाराच्या विरोधात आपल्याच मुलाला राष्ट्रवादीपे उभा केला। शिंदेसाहेबांनी धर्म पाळला आणि संदीप नाईकचा पराभव झाला। ज्या माणसाचं वय 75 असतं आणि त्याची 2 पोरं घरी बसलेली असतात, तो त्यांना निवडून आणू शकत नाही, त्यांना आमदार करू शकत नाही, त्यांना खासदार करू शकत नाही, मग तो वैफल्यग्रस्त होतो आणि वैफल्यग्रस्त झाल्यानंतर तो अशी उदाहरणं देत असतो की याचं टांगा पलट करून त्याचा तू काय केलंयस। एक गोष्ट सांगा, आज ह्या माणसाचं वय 75 आहे, ह्या माणसावरती कुठले गुन्हे आहेत? 376, 506, 376 गुन्हा कशा करायचा असतो? हा व्यभिचाराचा गुन्हा आहे, महिलांचे शोषण केल्याचा गुन्हा आहे। 506 गुन्हा कशा करता आहे? तर तुम्ही वेपन्स वापरता आणि कोणाला ते धाक देता। हे 2 गुन्हे तुमच्या नोंद आहेत। मला एवढंच सांगा, दीपा चव्हाण ही महिला कोण आहे आणि तुमच्यावर तिने काय आरोप केलेत? मी जास्त डिटेल जात नाही आहे। आम्हाला तोंड उघडायला लावू नका। जर आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आहे।